आई कुठे काय करते, आई कुठे काय करते. सुरुवातीपासून आम्ही बघत आलो आहोत आणि आम्हाला खूपच आवडली आहे ही मालिका, खूपच भावली आहे. यातील आईचं काम करणारी जी नटी आहे खूपच छान ॲक्टिंग केलं आहे. तिच्यामध्ये प्रत्येकीला स्वतः दिसते, स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. आणि आता ही मालिका संपणार इतक्याच त्यांची घोषणा आली की तिचा पुढचा प्रवास दुपारी असणार आहे. हे ऐकल्यावर बहुतांशी बायका भडकल्या, कारण त्यांना ही मालिका खूप बोरिंग वाटत होती. उगाचच ओढून ताणून काहीतरी चाललं आहे असं वाटायचं. मलाही तसंच वाटायचं. काही ठिकाणी असं होतं, थोडं स्ट्रेच होते मालिका, आपल्याला नको वाटते. आता आणि हे काय आहे, नवीन वळण आणणार आहेत हे लोक असं वाटलं क्षणभरासाठी. मलाही तसंच वाटलं. आणि काय दाखवणार आहेत. पण मग माझ्या मनात विचार आला, आईचं आयुष्य तिने मेल्यावर देखील ते चालूच असतं, स्मृतीच्या रूपात, संस्काराच्या रूपात. तर मग ह्याने वाढवलं तर त्यात काय मोठं आहे. असणारच ना तिच्या आयुष्याचं पुढचा भाग. एका बाईच्या आयुष्यात किती टप्पे येतात. बालपण, कौमार्य तर सोडूनच द्या, त्यानंतर येतं ते विवाहित स्त्रीचं सुवासिनीचा रोल येतो. मग आईचा रोल येतो. आईचा रोल सुरू झाल्यावर इट इज अ नेवर एंडिंग रोल. काहीही विचार करायच्या आधी मुलांचा विचार आधी येतो तिच्या मनात. आणि ह्या अरुंधतीच्या आयुष्यात काय काय नाही झालं, काय काय नाही झालं. तिला पाहिल्यावर आपल्याला वाटत होतं का की ती दुसरा नवरा कधी करेल. एवढी ती एकनिष्ठ होती नवऱ्याशी, एकनिष्ठ. तिला नर्वस ब्रेकडाऊन झाला नवऱ्याने प्रतारणा केल्यावर. आणि मग केळकर तिच्या आयुष्यात आला, आशुतोष तिच्या आयुष्यात आला, अनिरुद्धच्या अगदी ऑपोजिट कॅरेक्टरचा. खूप चांगला माणूस, खूप चांगला, विचारवंत, बायकोवर भरभरून प्रेम करणारा. आणि तिच्या आयुष्यात जरा सासर बदललं, तिच्या आयुष्यातलं सासर बदललं. पण तरीही आमच्या भाषेत, कोकणी भाषेत म्हणतात, दोन दोणीर पाय, म्हणजे दोन बोटींवर तिचे पाय. असा प्रवास तिचा चालू झाला. तिथे काही खुट्ट झालं की तिथे धावायचं, इथे यायचं परत. इथे काही झालं की तिथे. दोन्ही घरात तिचा वावर होता. आणि प्रत्येक लहान मोठ्या क्षणात तिचा आधार असावा अशी तिच्या पहिल्या सासूची अपेक्षा असे. त्यावरूनच किती भांडणं होत. म्हणायला ती मुलगी म्हणाली, ती सासू, पहिली सासू, ही माझी मुलगी म्हणायची. पण सासूपणा गाजवायची तिच्यावर. तिच्याकडून प्रत्येक काम, प्रत्येक वेळी ती असायला हवी हाताशी. आणि ही सासू पण चांगली होती. पण तिला दुसरं लग्न झाल्यावर काय काय बघावं लागलं. तिचा उत्कर्ष झाला. केळकरनी तिचा उत्कर्ष केला. तिच्या चांगल्या गुणांचा जगासमोर आणले. चांगले गुण, चांगल्या कला जगासमोर आणल्या. अनिरुद्धने तिला पायाच्या खाली असं चिरडून टाकलं होतं, तसं नाही, तिला वर यायला मुभा दिली त्याने. पण हिला 3 मुलं होती आणि त्याला मुलंच नव्हतं. मुलाची अपेक्षा केली तर त्यात काय चुकलं त्याचं. तिचं वय नव्हतं. आणि छोटी त्यांच्या आयुष्यात आली, छोटी मुलगी त्यांच्या आयुष्यात आली. आणि अगदी आनंद झाला. पण तेवढ्यात पुन्हा ट्विस्ट आला.
आणि एका ॲक्सिडेंटमध्ये त्याचा अंत झाला. म्हणजे हिला वैधव्य आलं. आता काय होणार पुढे? म्हणजे आता हा नवीन टप्पा सुरू प्रवास होणार. सुवासिनी 2 प्रकारच्या, एक मॅरिड आणि एक आफ्टर डायव्होर्स, अशा 2 प्रकारच्या बायकांचा रोल तिने केला. आता तिच्या वाटणीला वैधव्य आलं आहे. ते वैधव्य ती कशी सांभाळणार आहे? तिची सासू तिला सांगते की माझा मुलगा तुझ्यामुळे गेला. आता तुझ्यामुळे गेला का आणि कोणामुळे गेला ही काय बघायला गेली नाही, पण माणसाला रडताना काय वाटेल ते तोंडात येतं ते बोलून जातात. तशी ती पण बोलून जाते. आणि ती पहिली सासू येते आणि म्हणते मी सासू म्हणून आलेली नाही आहे, मी आई म्हणून आले आहे, माझ्या मुलीला न्यायला आले आहे. आता ती आईकडे जाणार, पण हा वेगळाच रोल आहे. हो, अशीच मुलगी विधवा होऊन माहेरी येते तरीसुद्धा तिला कितीतरी सोसावं लागतं. खूप कठीणाईंचा सामना करावा लागतो. आणि ही तर आपल्या सासरी माहेरवाशीण म्हणून राहणार आहे, विधवेचं आयुष्य जगणार आहे. म्हणजे तिच्यासमोर किती चॅलेंजेस येणार आहेत, जस्ट विचार करा तुम्ही. तिचा तो अनिरुद्ध आता तिच्याकडे कलला आहे. संजना त्याला नकोशी वाटते. म्हणजे त्याच्यापासून तिला किती त्रास होणार आहे कल्पना केलेलीच बरी, कल्पना न केलेलीच बरी. असा हा अरुंधतीचा स्टॉपिंग ॲट ऑल स्टेशन्स. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिची गाडी थांबते आणि ती त्या स्टेशनवर काय करते, ती कशी वागते, कशी राहते, हे प्रत्येक आईने बघण्यासारखं आहे. कारण तिच्या कॅरेक्टरमध्ये प्रत्येकीला स्वतः दिसते. कुठच्या ना कुठच्या प्रसंगात ती स्वतःला बघते, प्रत्येक प्रेक्षक बाई. त्यामुळे हा बघण्यासारखा आहे. पुढचा भाग, उर्वरित भाग कठीण आहे, बघण्यासारखा आहे. ती कशी तोंड देते ते बघायला पाहिजे. आणि तिच्याकडून आपण शिकण्यासारखं आहे. आता इथपर्यंत तिने काय काय केलं त्यातून आपण खूप शिकलो आणि ह्याहूनही जास्त शिकण्यासारखं आहे. त्यामुळे बोल लावू नका. हो, काय करतायत, अच्छं करतायत, तच्चं करतायत, बोल लावू नका. आपल्या कल्पनेपलीकडेही लेखिकेकडे काहीतरी कल्पना असतीलच की. लेखिका ही नेहमी काल्पनिक जगात राहत नाही, ती वास्तव बघून त्याचा उपयोग करते. ह्या लेखिकेने पण कुठेतरी पाहिलेलंच ती करणार आहे आणि ते आम्हाला बघायला खूप आवडेल. आणि अरुंधती, तुला ऑल द बेस्ट. आणि आत्तापर्यंत जेवढी गाजली त्याच्याहूनही जास्त गाजू दे तुझी मालिका. हो, ही तुझीच मालिका आहे. तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक. ओके. जय माता दी. आणि बाय जय माता दी, I also include Arundhati in that Mata.